मुस्लिम एज्युकेशन कमिटीचे संस्थापक स्वर्गीय अब्दुल सत्तार रहमानभाई बेडीवाले यांचे नातू अफ़ान नदाफ यांनी संस्थेमधील कथित भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार व बेकायदेशीर कारभाराविरोधात गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने लढा उभारला आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हा वक्फ अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे आता ही लढाई अधिक तीव्र करण्यात आली असून अफ़ान नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले असून न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। न्यायालय त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान संस्थेवर सध्या कोणतेही संचालक मंडळ कायदेशीररित्या कार्यरत नसतानाही मागील संचालक मंडळाने केलेल्या कथित गैरकारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी ही कायदेशीर पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले। तसेच मिरजेतील एका राजकीय व्यक्तीला ट्रस्टच्या अध्यक्षपदी बसवण्याचा कथित डाव काही संचालकाकडून रचला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि संस्थेचे अस्तित्व व पारदर्शकता वाचवण्यासाठी सर्व सांगलीकरांनी एकत्र यावे असे आवाहन अफ़ान नदाफ यांनी केले। येत्या काही दिवसात सांगली शहरात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। मी अफ़ान फैयाज नदाफ, मुस्लिम एज्युकेशन कमिटीचे संस्थापक अब्दुल सत्तार रहमानभाई बेडीवाले यांचा नातू। जसे की तुम्हाला माहिती आहे, मुस्लिम एज्युकेशन कमिटीमध्ये पदासाठी मोठी घडामोड चालू होती आणि त्यात मोठा भ्रष्टाचार चालू होता। आपण त्याच्या न्यायासाठी लढाई लढत होतो। आता आपण त्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। सेक्शन 70 मध्ये आता न्यायालयाकडे आपण केस दाखल केलेली आहे। न्यायालयावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी आम्हाला पूर्णपणे न्याय मिळवून देईल। हे जे भ्रष्टाचार आहे, हे जे पदासाठी घडामोड चालू आहेत, हे थांबवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। आता न्यायालयावर विश्वास ठेवून आम्ही तिकडे केससुद्धा दाखल केलेले आहेत। त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की 100% यावर त्यांनी प्रयत्न करणार, आम्हाला न्याय मिळवून देणार। आता ते मिरजेच्या राजकीय व्यक्तीला त्यांनी मोठं प्रोत्साहन देत आहेत, ते काय आम्ही घडू देणार नाही। ज्यांनी जे डाव रचलेला आहे ते आम्ही 100% हाणून पाडणार। हे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, हे लढाई 100% चालणार। लढाई न्याय मिळूसपर्यंत ह्यात काय माघार नाही।